माझ्या वाचनात काही गोष्टी आल्यात, म्हणजे म्हणून म्हटलं की तुम्हालाही त्याबद्दल थोडंसं माहिती ज्ञान द्यावं. कारण की कसं आहे, मी स्वतः तांत्रिक नाही, त्यामुळे तंत्रविद्या कशी करतात, त्याच्यात नक्की कशा कशाचा वापर करतात, मला खरंच काहीच माहिती नाहीये त्यातलं. हां, मात्र त्याच्यातून मुक्तता कशी मिळावी, त्याच्यातून काय दैवी उपचार करावेत, काय देवतांचे मंत्र साधना कराव्यात किंवा काय उपासना कराव्यात, त्याच्यातून जेणेकरून आपली मुक्तता होईल, याबद्दल जरूर मार्गदर्शन मी करते. हां, पण आता ही देवदेवस्की म्हणजे नक्की काय असतं, तर देवदेवस्की म्हणजे काही अघोरी देवतांना मंदिरामध्ये नारळ, लिंबू, कोंबडा, बकरा यांचे बळी दिले जातात. त्याचप्रमाणे काही ठिकाणी याला चाळा सुद्धा म्हटलं जातं. शक्यतो या विद्या ज्या आहेत जास्ती करून कोकण साईडला किंवा कोकणामध्ये हे होताना फार देवदेवस्की हा शब्दच मुळात कोकण साईडचा आहे, त्यामुळे त्या साईडला हा शब्द वापरला जातो. काही गोष्टी, काही लोक त्याला चाळा सुद्धा म्हणतात. त्याला पिशाच्याचं एक रूप दिलं जातं. त्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी, अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, अशा ठिकाणी अशा वेळी त्यांना वेगवेगळे बळी दिले जातात, त्यांना खायला खाद्य दिलं जातं, जेणेकरून ती शक्ती पोचली जाते. आणि पोचली गेल्यामुळे ती बलवान बनते, आणि बलवान बनली की ती कुठलंही कार्य करण्यासाठी ती तत्पर होते. त्यामुळे देवदेवस्की करणाऱ्या मनुष्यांच्या घरामध्ये म्हणजे त्यांच्या तृप्तीसाठी ह्या गोष्टी त्यांना द्याव्याच लागतात. नाही दिल्या तर मग ती शक्ती ह्यांनाच त्रास द्यायला लागते. कारण की त्या शक्तीला जिवंत कोणी ठेवलेलं आहे, ज्या व्यक्तींनी ठेवलंय त्या व्यक्तीला त्याचा त्रास हा होतोच होतो. हां, अशा ठिकाणी काही ठिकाणी या लोकांना कोकणामध्ये हे जे मृत आत्मे असतात त्यांना काही ठिकाणी अवसर असे सुद्धा म्हणतात. त्यांच्या वतीने देवदेवस्की केली जाते. आणि ही देवदेवस्की मग एखाद्या व्यक्तीच्या नावाने, एखाद्या कुटुंबाच्या नावाने अख्खं कुटुंब बर्बाद करतात. माझ्यासमोर अशी घटना घडलेल्या आहेत की एकाच घरामध्ये वर्षातून 2-2, 3-3 मृत्यू होणं. चांगला उभा घाई असलेला मनुष्य एका 10 मिनिटामध्ये माणसाला मृत्यू यावा, असे मारण प्रयोग सुद्धा ह्याच्यातनं करणारी लोक आहेत. कारण कसं आहे बघा, देव आहे तिथे दानव आहेत, दानव आहेतच म्हणूनच देवता आहेत. कारण की त्यांचा संहार करण्यासाठीच देवतांनी वेगवेगळी रूपं घेतलेली आहेत आणि मग त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने संहार केलेला आहे. तुमच्या माहितीसाठी फक्त हे सांगितलं. ह्याच्यावरती अजून 2-3 व्हिडिओ बनवतीये, व्हिडिओ जरूर बघा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भवानी, जय जगदंबा.